प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 30 ऑगस्टच्या भागात आता सागर जबरदस्त सावनीला धडा शिकवणार आहे आणि सावनीचा पूर्णपणे डाव उद्ध्वस्त होऊन तिला आता खरं कोण खोटं कोण आपली किंमत गारगोटीची आहे याची सुद्धा जाणीव करून देणार आहे। इकडे 30 ऑगस्टच्या भागामध्ये मुक्ता आता सांगत असते, अगं आरती, दीक्षितांची अपॉइंटमेंट होती 2 दिवसापूर्वी, मग दीक्षित आले का नाहीयेत, त्यांचं काय काम आहे। पण इकडे आता आरती लक्की सोबत चॅटिंग करत असते आणि लक्की तिला विचारत असतो, काल लॉंग ड्राईव्हला गेलो होतो, तो एक्सपिरियन्स तुला कसा वाटला। यावरती आरती सांगते, हो खूप छान। लक्की म्हणतो, मग आज संध्याकाळी भेटायचं का। यावरती आरती त्याला, नको आज मला यायला, इकडे खूप लेट झालेला आहे असं म्हणत असते। इकडे मुक्ता विचारत असते, आरती अगं आपल्याला ना म्हणजे दीक्षितांच्या अपॉइंटमेंटमध्ये जास्त लेट करून चालणार नाहीये, कारण ना त्या का नाही आल्या याची अपडेट आपल्याला घ्यायला पाहिजे। तू एक काम कर बरं, दीक्षितांना कॉल कर आणि त्यांना विचारून घे त्या कधी येतायत ते। आता मुक्ता इतकं सगळं बोलत असते पण इकडे लक्षच नसतं आरतीचं। आरती लक्कीच्या सोबत चॅटिंग करण्यात बिझी असते। त्यावेळेला मुक्ता म्हणते, आरती अगं मी तुला मघापासून काहीतरी विचारते आहे, तुझं लक्ष नाहीये, नक्की काय चाललंय, तुझं काहीतरी चाललंय का असं म्हणत असताना आरती थोडीशी गडबडते। त्यावरती मुक्ता म्हणते, अगं ठीक आहे, म्हणजे इतकं काही हे नाहीये, पण मी जे विचारते त्या प्रश्नाचं उत्तर तरी दे। तोपर्यंत आरतीला आता लकीचा कॉल येतो आणि आरती तो कॉल घेण्यासाठी बाजूला जाते। मुक्ताला कळतं की या सगळ्यामध्ये काहीतरी हिच्या मनामध्ये चाललेलं आहे आणि हीच बहुतेक प्रेमात पडले आणि म्हणून मुक्ताला चांगलं पण वाटतं आणि तिची काळजी सुद्धा वाटते। तोपर्यंत लकीचा फोन येतो आणि लकी म्हणतो, काय ग, म्हणजे माझ्या मेसेजला रिप्लाय देणं तू पूर्णपणे थांबवूनच दिलंस। यावरती आरती सांगते, काही नाही, मुक्ता मॅडमनी मला प्रश्न विचारला होता आणि त्याचीच त्यांना मी उत्तर देत होते। यावरती लकी म्हणतो, अगं पण माझ्याशी बोल तरी। यावरती आरती सांगते, नाही, ऑलरेडी मला इकडे यायला आज लेट झालेला आहे, म्हणजे तुला माहिती आहे का, सकाळी तू मला इकडे सोडायला आलास तर मध्ये ब्रेकफास्टसाठी थांबवलं आपण, मध्ये ब्रेकफास्टसाठी आपण एका कॅफेमध्ये गेलो त्यामुळे मला इकडे यायला लेट झाला। यावरती लकी म्हणतो, हो अगं मग तू काही खाल्लं नव्हतंस ना, या सगळ्यासाठी मला तुला हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी न्यावं लागलं, असं उपाशी पोटी काम कसं करणार। यावरती लकी म्हणतो, संध्याकाळी भेटतेस ना। आरती म्हणते, नाही, आधी इकडचं काम कसं होतंय ते पाहते, कारण ऑलरेडी लेट झालंय, कामं खूपच पेंडिंग आहेत। यावर लकी म्हणतो, मला काही ऐकायचं नाही, तू मला संध्याकाळी भेटतेस इतकंच मला फक्त माहिती आहे, असं म्हणत आता इकडे लकी फोनवरती बोलत असतो। आरती म्हणते, ठीक आहे, मी तुला काय ते अपडेट्स देते, आत्ता सध्या मला जाऊ दे, खूप कामं पेंडिंग आहेत, असं म्हणत आरती फोन ठेवते आणि घाईघाईत मुक्ताकडे येते। मुक्ता म्हणते, काय ग आरती, काय चाललंय तुझं, म्हणजे कसं आहे ना या सगळ्यामध्ये मुक्ता आता आरतीला चिडवायला लागते आणि काय ग आरती, काहीतरी चाललंय हे मात्र नक्की, कोण आहे तो। यावरती आरती म्हणते, नाही मॅडम तसं काही नाहीये। मुक्ता म्हणते, हे बघ, तुझ्या वागण्यातून मला सगळं कळतंय, पण खरं सांगू का तर मला तुझी काळजी वाटते, म्हणजे याआधी सुद्धा तुझ्यासोबत काय झालंय तुला माहिती आहे ना, म्हणजे त्यामुळे तू जरा जपून राहा, कारण कसं आहे ना, तुझ्या बाजूने हे प्रेम खरं असलं ना तरी सुद्धा समोरची व्यक्ती तितक्याच ताकदीने तेवढंच प्रेम निभवायची तिची लायकी आहे का, किंवा ती खरंच तुझ्यावरती तितकं प्रेम करते का, हे सगळं मात्र तू तपासून घे। कारण एकदा आपलं ताकाने म्हणजे दुधाने तोळ भाजलं ना तर आपण ताक सुद्धा फुंकून पितो, त्याचप्रमाणे मागचा अनुभव बघता तू आत्ता या वेळेला असं भावनांच्या भरामध्ये वाहून जाऊ नकोस, काय आहे ते जरा नीट समजून घे, पुढचा माणूस योग्य आहे का, खरं बोलतोय का, हे सगळं तुला आता जाणून घ्यायला पाहिजे। यावरती आरती म्हणते, हो म्हणजे तसं काही नाहीये, म्हणजे ज्या वेळेला तसं काही वाटेल ना मला सिरियस गोष्ट, मी तुम्हाला नक्की सांगेन। मुक्ता म्हणते, हो आणि आत्ता जरा कामाचं बघूया का, असं म्हणत आता इकडे मुक्ता आरतीला चिडवत असते आणि मग आरती आणि मुक्ता दोघी जणी मिळून कामाला लागतात। त्याच वेळेला इकडे आता फोनवरती बोलत सावनी सांगत असते, तुम्हाला काय वाटलं, म्हणजे मी आता डायमंडचे इयरिंग मागितले तर मला लगेच डायमंडचे इयरिंग मिळणार आहेत। आदित्य हा माझ्या हाताचा हुकमी एक्का आहे, आदित्य जोपर्यंत माझ्यासोबत आहे ना तोपर्यंत सागर कोळी आणि त्याचा परिवार हा माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहील, मी सांगेन तसा नाचणार आहे। आदित्य हा जोपर्यंत माझ्या सोबत आहे
तोपर्यंत या लोकांना मी नाचवणार आहे आणि मग मात्र आता या सगळ्यांना माझ्या तालावरतीच नाचायला लागणार आहे। एक एक करत असा डाव मी टाकणार आहे ना की या सगळ्यामध्ये कोळी परिवार माझ्या पायाशी येईल, तू बघतच राहा। असं म्हणत सावनीच्या डोक्यामध्ये काहीतरी चक्र चालू असतात आणि सावनी या सगळ्यामध्ये घाणेरडा डाव खेळणार असते। तोपर्यंत इकडे आता मिहिका उदास बसलेली असते। तिला आपल्या सगळ्या घरच्यांची आठवण येत असते। मुक्ता, मिहीर, माधवी या सगळ्यांची आठवण येत त्यांचे फोटो बघत तिच्या डोळ्यामध्ये टचकन आता पाणी येतं। त्याच वेळेला इकडे आता हर्षवर्धन येतो। हर्षवर्धन पाहतो की मिहिका काहीतरी सॅड आहे आणि तो तिच्याकडे येतो आणि तिच्या हातामध्ये एक गिफ्ट ठेवतो। त्यावेळेला मात्र आता मिहिका त्याच्या गिफ्टकडे डुंकून सुद्धा पाहत नाही। हर्ष म्हणतो मी तुझ्यासाठी काहीतरी आणलेलं आहे। त्यावरती मिहिका म्हणते मला तुझी कोणतीही गोष्ट नको आहे। त्यावरती हर्ष म्हणतो बघ तरी तुझ्यासाठी मी साडी आणलेली आहे। मिहिका सांगते मला मी तुझ्यासाठी जे आणले ते बघशील तरी का? मिहिका म्हणते तू जे आणलेस ना ते बघण्यामध्ये मला काडी मात्र इंटरेस्ट नाही आहे। यावरती हर्ष म्हणतो अगं ऐक तरी, एक ना बिझनेस पार्टी आहे आणि त्या बिझनेस पार्टीमध्ये तुला माझ्यासोबत यायचं आहे। ही सुंदरपैकी मी आणलेली साडी नेसून तुला बिझनेस पार्टीमध्ये यायचं आहे आणि आता ह्यासाठी तयार हो। यावरती मिहिका म्हणते तुझ्या बिझनेस पार्टीला येण्यामध्ये मला काडी मात्र इंटरेस्ट नाहीये। त्यावरती हर्ष म्हणतो तसं काही चालणार नाहीये, कारण बाहेर माझा एक स्टेटस आहे आणि प्रत्येक वेळेला ज्या वेळेला मी अशा पार्टींना जात असतो माझ्यासोबत एखादी तरी हॉट मुलगी असतेच असते। त्यामुळे ही सुंदर साडी नेसून एकदम हॉट दिसायचं आहे तुला आणि माझ्यासोबत पार्टीला यायचं आहे। असं म्हणत डायरेक्टली आता इकडे हर्ष खूप मोठा इकडे मिहिका समोर गोष्ट सांगतो। तोपर्यंत इकडे आता त्याच पार्टीचं इन्व्हिटेशन सागरला पण आलेलं असतं आणि मिहीर सांगत असतो दादूस राठी आहेत ना त्यांची एक बिझनेस पार्टी आहे आणि त्या बिझनेस पार्टीमध्ये विथ फॅमिली म्हणजे आपल्या वाईफ सोबत कपल म्हणून जायचं आहे, तर तुझ्यासाठी हे इन्व्हिटेशन आहे, मला पण त्यांनी बोलवलेलं आहे। यावरती आता इकडे सागर म्हणतो ठीक आहे ना मग आपण सगळ्यांनी जाऊया। यावरती आता इकडे मिहीर सांगतो त्यांनी न सगळ्या बिझनेस वर्ल्ड मधल्या बिझनेसमॅनला त्यांच्या बायकांसोबत बोलवलेलं आहे। यावरती मग मात्र सागरच्या लक्षात येतं की हर्ष तिकडे येणार आहे। त्यावरती मिहीर सांगतो कदाचित तिकडे हर्ष सुद्धा येऊ शकतो आणि हर्षवर्धन अधिकारी आणि सोबत मिहिका हे दोघं जण त्या पार्टीला येऊ शकतात। असं म्हणत आता इकडे मिहीर सगळी गोष्ट सागरला समजावून सांगतो। तोपर्यंत आता इकडे आपल्या हट्टावरती ठाम असलेली मिहिका सांगत असते मी तुझ्यासोबत कोणत्याही पार्टीला येणार नाही। त्यावरती मग मात्र हर्ष म्हणतो हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, मी अशा पार्टींना एकटा कधी जात नसतो। बाहेर समाजामध्ये माझं काहीतरी स्टेटस आहे आणि दरवेळेला माझ्यासोबत सावनी यायची। सावनीने कधी नाटकं केली नाही, माझ्यासोबत बिझनेस पार्टीमध्ये मिरवण्याची तिला खूप मोठी हौस होती आणि आत्ता तुला माझ्यासोबत मिरवायला यावंच लागेल। ही साडी नेस आणि कोणतंही नाटक न करता माझ्यासोबत या पार्टीला चल। मिहिका चिडते आणि सावनी येत असेल तुझ्यासोबत पण मी मात्र काही येणार नाही आणि तुझा बिझनेस वर्ल्ड मधला स्टेटस तुझ्याकडे ठेव। इथे मी तुझ्यासोबत येणार नाही कारण तू बिझनेस वर्ल्ड मध्ये काय आहेस त्यापेक्षा घरामध्ये माणूस म्हणून तू काय आहेस ना, किती नीच आणि कपटी आहेस ना हे मला सगळं माहिती आहे। यावरती हर्ष म्हणतो खबरदार, तू घरामध्ये माझ्याशी जे वागतेस ना ते मी सहन करतोय, पण बाहेर सुद्धा माझा जो मान आहे ना त्या मानाला धक्का लागला ना तर तुझं काही खरं नाहीये। आतापर्यंत तुझी खूप सारी नाटकं मी सहन केली पण यापुढे नाही। माझ्या बाहेरच्या इमेजला धक्का लागेल असं जर काही वागण्याचा प्रयत्न केलास ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे। लक्षात ठेव, सावनीला याबरोबर मी हँडल केलंय, तुला सुद्धा माझ्यासोबत पार्टीला यावं लागेल कारण प्रत्येक बिझनेसमनच्या वाईफ सोबत त्यांना जायचं आहे। एकटा नाही मी जाऊ शकत, त्यामुळे तयार राहा, मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये। असं म्हणत हर्ष आता इकडे मिहिकावरती चांगली जबरदस्ती करतो आणि तिला काहीही करून पार्टीला यावं लागेल नाहीतर गाठ माझ्याशी आहे असं सांगतो। 2 क्षणासाठी मिहिका विचार करते की जर का बिझनेसमनला त्यांच्या वाईफ सोबत पार्टीमध्ये जायचं आहे तर या पार्टीमध्ये सागर जिजू आणि मुक्ताताई नक्की येतील। या हर्षवर्धनसाठी नाही पण निदान सागर जिजू आणि मुक्ताताईची भेट व्हावी, त्यांना बघता यावं, त्यांच्याशी 4 शब्द बोलता यावे, या कारणासाठी तरी मला पार्टीला जायलाच पाहिजे असा विचार करत मिहिका मात्र आता या पार्टीला जाण्याचं ठरवते।
त्यानंतर आता मिहिकाकडे तसाही कोणता ऑप्शन नसतो, कारण या सगळ्यामध्ये जर का पार्टीला गेलं नाही तर हर्ष इकडे काहीतरी कारस्थान करून त्रास देईल आणि तिकडे मुक्ताची भेट नाही होणार। मग मात्र त्या पार्टीला जाण्यासाठी इकडे मिहिका तयार होते। तोपर्यंत सागर म्हणतो ठीक आहे, तिकडे हर्ष आणि मिहिका येणार आहे तर मला असं वाटतंय तू नाही या पार्टीला आलास तरी सुद्धा चालेल, मी मुक्ताला घेऊन या पार्टीला जाईन। यावरती आता इकडे मिहिर म्हणतो नाही दादूस, या पार्टीला मी येणार आहे, कारण किती काही झालं ना तरी माझ्या आयुष्यामध्ये आता मला मूव ऑन व्हायचं आहे, कोणत्याही गोष्टीपासून लपायचं नाही, कोणत्याही गोष्टीपासून दूर जायचं नाही, जे काही झालंय त्या सगळ्यामध्ये आता मी मूव ऑन होणार आहे आणि या पार्टीला मी नक्की जाणार, तू नको माझी चिंता करू असं म्हणत इकडे आता मिहिर त्या पार्टीला जाण्यासाठी तयार होत असतो। सागर त्याला समजावतो आणि त्याला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतो। आता या पार्टीमध्ये मिहिकाच्या समोरासमोर सागर, मुक्ता आणि आता मिहिर सुद्धा येणार असतात। तोपर्यंत इकडे घरी ज्या वेळेला कोमल या दोघांसोबत खेळत असते, म्हणजे आता आदित्य आणि सई हे दोघ जण खेळत असतात, कोमल त्यांना सांभाळत असतानाच तिकडे सागर येतो, हातामध्ये एक एन्व्हलप असतं, एन्व्हलप मध्ये एक छोटा बॉक्स मध्ये डायमंडचे इयरिंग असतात आणि तो ते इयरिंग घेऊन येतो आणि म्हणतो आधी तुझ्या मम्माला बोलव, आधी मम्माला बोलव असं म्हणत आता आदित्यने मम्माला आवाज दिलेला असतो। तोपर्यंत सावनी येते आणि सागर काय, यावरती सागर म्हणतो हे घे, हे डायमंड रिंग तू मागितले होतेस ना, तेच डायमंड रिंग तुझ्यासाठी आणलेले आहेत असं म्हणत तो सावनीच्या हातामध्ये डायमंड रिंगची पिशवी देतो। सावनी भलतीच खुश होते आणि आता त्याच वेळेला इकडे आदित्य पण खुश होतो आणि सागर म्हणतो आता आधी तुला मिळालं ना जे तुझ्या मम्माला हवं आहे ते तुझ्या मम्माला मिळालं ना असं म्हणत त्याने आता इकडे खुश केलेलं असतं आदित्यला। आदित्य भलताच खुश होतो, पण इकडे खुश झालेला आदित्यला पाहताच इकडे सावनी म्हणते थँक्यू सागर, असेच इयरिंग मला हवे होते, खूप खूप थँक्यू असं म्हणत सागरचे आभार मानत सावनी आता तिकडून लगेच कधी एकदा मी इयरिंग घालते आणि कधी एकदा मैत्रिणींना मेसेज करून कळवते की मला सुद्धा सागरने डायमंड इयरिंग दिले आहेत असं सावनीला झालेलं असतं। धावत पळत रूम मध्ये जाऊन आता ती इयरिंग घालायला लागते। तोपर्यंत कोमलला खूप राग येतो, दादूसने असं का केलं असा तिच्या मनामध्ये विचार येतो आणि रागारागात कोमल तिकडून निघून जाते। कोमल निघून गेल्यावरती इकडे आता तोपर्यंत सावनी येते आणि पटकन ते इयरिंग काढते आणि आत्ताच्या आत्ता मी मिसेस सगळ्यांना ह्या माझ्या मैत्रिणी आहेत ना त्यांना दाखवते की कशा पद्धतीने सागरने मला इयरिंग दिलेत, मोठे मी नेकलेस घेतला, मोठं मी हे घेतलं असं मिरवत होता ना असं म्हणत झटापट करत ते आता इयरिंग काढायला घालण्यासाठी ती फटकन काढते आणि हे सगळ्या झटापटी करत असताना तिच्या हातामध्ये इयरिंगचा एक तुकडाच खाली पडतो आणि सावनीला धक्काच बसतो। इतके एक्सपेन्सिव्ह इयरिंग, रिअल डायमंडचे इयरिंग आणि जस्ट आत्ता सागरने मला आणून दिले आणि लगेचच हे इयरिंग तुटले, नक्की काय आहे या सगळ्या मागे? म्हणजे सावनीला कळतच नाही की इयरिंग तुटले कसे आणि ती घाबरते, अरे बापरे असं कसं झालं, हे मला सागरला सांगायला पाहिजे, सागरला दुकानदाराने बहुतेक फसवलेलं दिसतंय असा विचार करत सावनी ते इयरिंग घेऊन सागर सागर हे बघ काय झालं असं म्हणत धावत पळत बाहेर येते। तोपर्यंत सागर इकडे ब्रेकफास्ट करत बसलेला असतो आणि तोपर्यंत इंद्रा खूप चिडलेली असते, सागऱ्या तुला कळत नाही का, अरे त्या सावनीवरती इतका पैसा खर्च करायची तुला काय गरज होती, त्या सावनीला डायमंडचे इयरिंग का दिलेस, मुक्ताला दिलेस तर ठीक आहे पण सावनीला, सावनीची लायकी आहे का की तू तिच्यावरती इतका पैसा खर्च करावा असं म्हणत आता इकडे इंद्रा चिडलेली असते, मुक्ता तिला समजवत असते। तोपर्यंत सावनी येते, सागर सागर तू ज्यांच्याकडून हे इयरिंग आणले त्यांना कॉल कर, या सगळ्यामध्ये हे इयरिंग बघ ना तुटले, म्हणजे मला कळत नाहीये रिअल डायमंडचे इयरिंग असून सुद्धा हे कसे काय तुटू शकतात, सागर तू फोन कर, त्यांनी आपल्याला फसवलंय, सागर त्यांनी फसवले बघ तरी, हे तर इयरिंग मला खोटेच वाटतायत असं म्हणत आता इकडे खूप मोठा गहजप करत सावनी सागरला फोन लावायला सांगत असते। त्यावरती सागर म्हणतो चिल कर सावनी, अगं खोटे इयरिंग आहेत ते तुटणारच ना, कुणी सांगितलं हे एक्सपेन्सिव्ह आहेत, 200 रुपये खर्च केले त्याला 200 रुपये, तरी सुद्धा 200 रुपयाची इयरिंग तुटले, मलाच कळत नाहीये की ही इयरिंग तुटले कसे असं म्हणत सागरने सगळ्यांच्या समोर सावनीचा बरोबर पाण उतारा केलेला असतो आणि हे बघ खोट्या बायकोसाठी खोटे इयरिंग, खऱ्या बायकोसाठी खरे इयरिंग, मुक्ता माझी खरी बायको आहे म्हणून तिला रिअल डायमंडचे इयरिंग मी दिलेले आहेत आणि तू माझी खोटी बायको आहेस ना म्हणून खोट्या बायकोला खोटे इयरिंग। मुक्ताला पण धक्का बसतो कारण या सगळ्याबद्दल मुक्ताला सुद्धा काहीच माहित नसतं। त्यावरती सावनी म्हणते काय, यावरती आता सागर म्हणतो मग तुला काय वाटलं,
तो एक्स वाईफची अॅनिव्हर्सरी साजरी करायला मी काही मूर्ख आहे का? पण आदित्यच्या हट्टासाठी म्हटलं चल आपण अॅनिव्हर्सरी साजरी करण्याचं नाटक करूया. तर तुझ्या डिमांड काही खतमच होत नाहीयेत. तुला आता खरे इयरिंग पण पाहिजेत, मग घे. त्यासाठी 200 रुपये खर्च केलेत मी. 200 रुपये सावनी, कळतंय का तुला? म्हणजे 200 रुपये सुद्धा खूप काही असतात आणि तेवढे तुझ्यासाठी खर्च केलेत तेवढी पण तुझी लायकी नाहीये. असं म्हणत एक प्रकारे सागर आता हसायला लागतो. मुक्ता म्हणते सागर काय बोलताय तुम्ही? हे इयरिंग खोटे आहेत. आता मुक्ताला पण या गोष्टीवरती विश्वास बसत नाहीये आणि सावनी म्हणते गप्प बस मुक्ता, तू तर गप्पच बस. तू अशी ऍक्टिंग करते आहेस की तुला यातलं काहीच माहित नाहीये. मला माहिती आहे की तू सुद्धा या सागरच्या प्लॅन मध्ये सामील आहेस. इकडे इंद्रा म्हणते वा सागऱ्या वा, आज खरा इंद्रा कोळीचा मुलगा तू शोभलास. म्हणजे कसं सांगू तुला, आज तू जे काही केलेस ना या सावनीला अद्दल घडवायला, मला तर हे इतकं भारी वाटतंय ना काय सांगू तुला. असं म्हणत आता इकडे खूप खुश झालेली इंद्रा आता मात्र सागरचं कौतुक करत असते. तोपर्यंत सावनी चिडते आणि मुक्ता तू खोटेपणाचा नुसता आव आणतेस. मला माहिती आहे या सगळ्या प्लॅन मध्ये तू सुद्धा तितकीच सामील आहेस जितका हा सागर. असं म्हणत इकडे आता ती मुक्तावरती आगपाखड करायला लागते आणि ती म्हणते सागर तुला काय वाटलं हे इयरिंग दिलेस न, तू खरे इयरिंग दिलेस त्यावेळेला म्हणजे माझ्या आदित्यला किती छान वाटलं आणि ज्या वेळेला आदित्यला समजेल की त्याच्याच बाबांनी हे खोटे इयरिंग मला दिलेले आहेत त्यावेळेला त्याच्या रागाचा पारा चढेल आणि मग मात्र तो तुला असा धडा शिकवेल ना किंवा त्यावेळेला त्याला समजेल ना की तू हे सगळं का करतोयस, तर मात्र त्याला खूपच राग येईल. ही गोष्ट लक्षात ठेव. असं म्हटल्यावर ते मग मात्र आता इकडे सागर विचार करतो हिने जर का आदित्यला खरंच असं काही सांगितलं तर खूप मोठी गडबड होईल. आणि आता इकडे सावनी म्हणते थांब, मी आदित्यला सांगणारच आहे की तुझा पप्पा नाटक करत इकडे बसला होता आणि तुला हे सगळं नाटक करत त्याने सांगितलं आणि या सगळ्यामध्ये मला खोटे इयरिंग दिलेत. थांब, आत्ताच्या आत्ता आदिला बोलवून मी हे सगळं सांगते. यावरती सागर म्हणतो इनफ, आदित्यला या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व करण्याची काहीही गरज नाहीये. यावरती सावनी म्हणते हे बघ मी आदित्यला सगळंच खरं सांगणार आहे. सागर म्हणतो तुला इयरिंग हवेत ना, मी तुला इयरिंग आणून देईन. आता सावनीचा पण इगो दुखावला जातो आणि सावनी म्हणते आता तुझे फुकटचे इयरिंग मला अजिबात नको आहेत. तुला काय वाटलं मी भिकारडी आहे का हे असे इयरिंग घालायला? यावरती सागर म्हणतो हे बघ आपल्या लायकीत राहा, उगाचच या सगळ्यामध्ये लायकी ओलांडायचं काम करू नको. तुला इकडे आसरा दिलाय तर आश्रितासारखी राहा, उगाच मालकीण बनण्याचा प्रयत्न करू नको. एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझी बायको नव्हतीस आणि अजिबात नाहीये, त्यामुळे तुला कसलं गिफ्ट आणि काय गिफ्ट? तुला आदित्यला भडकवायचं आहे, तुला हवेत ते इयरिंग मी आणून देईन. यावरती सावनी म्हणते काही गरज नाहीये इयरिंगची, मी काही भिकारी नाहीये. आता मी आणि आदित्य इथे राहणार नाही. मी सुद्धा पाहते की या सगळ्यामध्ये आदित्य इथे कसा राहतोय. आदित्यला तुमच्या सगळ्यांची खरी रूप सांगून आता मी आदित्यला इकडून घेऊन जाणार आहे. असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते हे बघा या सगळ्यामध्ये तुम्ही आदित्यला का पाळताय? का आदित्यला तुम्हाला सांगायचंय की सागरने खोटे इयरिंग दिले? जे काही झाले ते मिटवायला सागर जर का तयार असतील तर तुम्ही पण या सगळ्यावरती आता पाणी सोडा आणि आता पुन्हा एकदा तुम्हाला इयरिंग मिळतायत ना? यावरती सावनी म्हणते अजिबात नाही, आता तर तुमचा डाव फेल केल्याशिवाय मी शांतच बसणार नाही. मुळातच आता मला या घरामध्ये राहायचं नाहीये ना, आदित्यला या घरामध्ये ठेवायचं आहे. मी आदित्यला घेऊन आत्ताच्या आत्ता इथून निघून जाते. सागर म्हणतो खबरदार, आदित्यला घेऊन कुठे जाण्याचा प्रयत्न केलास तर गाठ मात्र माझ्याशी आहे, आधी कुठे येणार नाही. यावरती सावनी म्हणते मी पण बघते की या सगळ्यामध्ये मला कोण अडकवते ते. मला कुणी अडकवू शकत नाही, मी आत्ताच्या आत्ता निघून चाललोय. असं म्हणत आदित्यला सांगण्यासाठी सावनी निघालेली असते. तोपर्यंत सागर तिचा हात खसखन ओढतो आणि खबरदार या सगळ्यामध्ये आदित्यला इन्व्हॉल्व केलंस तर गाठ माझ्याशी आहे. जो काही प्रॉब्लेम आहे तो आपल्या दोघांच्यात आहे ना, आपण दोघं मिळून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. पण आदित्यला या सगळ्यामध्ये पाडण्याचा प्रयत्न केलास तर मात्र गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत आता मात्र सागरने इकडे आता सावनीला जबरदस्त झटका दिलेला असतो. सावनी म्हणते अजिबात नाही, या घरामध्ये माझं आणि माझ्या मुलाचं भवितव्य सिक्युअर नाहीये, त्यामुळे आता मात्र मी इथे राहणार नाही. मुक्ता म्हणते काय बोलताय तुम्ही? यावरती सावनी म्हणते ठीक आहे, मी एका अटीवरती इथे राहायला तयार आहे.
मुक्ता म्हणते कोणती अट? यावरती सावनी सांगते हे घर आदित्यच्या नावावरती करा. यावरती सागर म्हणतो वेळ लागले सावनी तुला? सावनी म्हणते हो, आता माझी हीच अट आहे, जोपर्यंत घर आदित्यच्या नावावरती होत नाहीये तोपर्यंत मी या घरात थांबणार नाहीये. यावरती आता इंद्रा, स्वाती सगळ्यांनाच धक्का बसतो आणि सागर या गोष्टीला ठाम विरोध करत असतो. सावनी म्हणते मला सिक्युरिटी हवी आहे की माझ्या मुलाचं भवितव्य इथे सिक्युअर आहे आणि त्यासाठी हे घर त्याच्या नावावरती करायचं. यावरती सागर म्हणत असतो अजिबात नाही, हे घर नावावरती होणार नाही. सावनी म्हणते मग ठीक आहे, मी इकडे आता घेऊन चालले आदित्यला. त्यावरती मुक्ता म्हणते सागर, जर कागदाच्या तुकड्यावरती सही करून हे घर वाचणार असेल, या घराचं घर पण जपलं जाणार असेल तर कागदाच्या तुकड्यावरती सही करा ना. थांबा सावनी, असं म्हणत मुक्ता सांगते की सागर तुम्ही या पेपरवरती सह्या करा. यावरती सागर अजिबात तयार नसतो. मुक्ता त्याला समजावते की आदित्यला हे घर आपलं वाटेल, मनापासून तो या घरात राहील आणि त्याचंच घर आहे ना, त्याच्याच नावावरती करायला काय हरकत आहे, असं म्हणत मुक्ता सागरला आदित्यच्या नावावरती घर करायला समजावून सांगत असते. इकडे तोपर्यंत सावनीचा डाव मुक्ताच्या लक्षात नसतो, पण ज्या वेळेला सावनी आदित्यचा वापर करून या घराचा आपला ताबा घेऊन मग मात्र आता सगळ्या घरच्यांना बाहेर काढायला निघणार आहे हे ज्या वेळेला मुक्ताला समजतं, त्यावेळेला मुक्ताने घेतलेला स्टँड जबरदस्त असतो. बनवलेले पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर फाडून मुक्ताने सावनीची हकलपट्टी केलेली आहे आणि या सगळ्यामध्ये स्ट्रॉंग मुक्ता आपल्याला पाहायला मिळणारी आहे. दरवेळेला मुळमुळीत असलेली मुक्ता घरासाठी इतकी स्ट्रॉंग होते हे पाहून सावनीला पण जबरदस्त धक्का बसलेला.